दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि खऱ्या अर्थाने ठाणेकर असलेले आदरणीय कलेक्टर, जिल्हाधिकारी आणि मंत्री महोदय आणि ती त्यांची जी मागणी आहे ती आपण पूर्ण करू. शेवटी इकडे ठाण्याला जाण्याचा जो वेळ आहे तो वाचेल, इंधन वाचेल, ट्रॅफिक वाचेल, लोकांना लवकर घरी जाता येईल, आपापलं काम करता येईल, घरी वेळ देता येईल, कार्यालयामध्ये इफिशियंटली काम करता येईल. आणि म्हणून या सगळ्याच बाबतीमध्ये या आता अनेक निर्णय ओक साहेबांनी देखील घेतले आणि खऱ्या अर्थाने हे न्यायाचं राज्य आहे, साक्ष देणारं, आणि याची साक्ष देणारं हे न्याय मंदिर आहे. आणि म्हणून इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या पदरात न्याय पडेल, कोणीही विन्मुख होऊन जाणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. कायद्याचं राज्य टिकवणं आणि न्यायाचा वसा पुढे नेणं ही देखील आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून मीरा भाईंदरची ही इमारत पाहिल्यानंतर सतत आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्याची आठवण राहील. आणि ओक साहेबांना देखील मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. मगाशी कोणी म्हणालं कुलकर्णी साहेब, जे आपल्या दारी आम्ही शासन आपल्या दारी केलं, शासन आपल्या दारी तर पूर्वी लाभ होते, लाभार्थी होते, योजना होत्या, पण चक्रा मारून ते लाभ सोडून देत होते लोक. आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी या योजनेमध्ये, या आमच्या सर्वात अतिशय फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये ओक साहेब 5 कोटी लोकांना फायदा झाला. 5 कोटी लोकांना, अगदी छोट्या मोठ्या दाखल्यापासून अनेक निर्णय झाले. आणि तसंच आता न्याय आपल्या मीरा भाईंदरच्या लोकांच्या दारी आलेला आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. ओक साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांनी वेळ दिला आणि आपल्याला उपकृत करून या इमारतीचं लोकार्पण केलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांनी गांभीर्याने लक्षात ठेवली पाहिजे ही गोष्ट कधी विसरता उपयोगी नाही. 2 चांगल्या गोष्टी पण मला ऐकायला मिळाल्या आज. एक पहिली चांगली गोष्ट म्हणजे, मी आता थोडासा विनोदाचा भाग म्हणून सांगतो, फार गांभीर्याने घेऊ नका आपण ते. मी 21 वर्ष आणि 6 महिने निरनिराळ्या घटनात्मक न्यायालयात काम केलेलं आहे. पण आज पहिला दिवस असा आला की एखाद्या राजकारण्याने माझं मनापासून कौतुक केलं. आणि दुसरा धक्का शिंदे साहेबांनी दिला, तो पण मला धक्का आहे. त्यांनी असं सांगितलं की न्यायालयांना पायाभूत सोयीसुविधा द्यायच्या असतात, इन्फ्रास्ट्रक्चर, आणि तो विषय जेव्हा मंत्रिमंडळात येतो तेव्हा त्याला कोणी विरोध करत नाही. माझ्या दृष्टीने हा फार मोठा बदल आहे. त्याचं कारण म्हणजे, मी मुंबई उच्च न्यायालयाची जी इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी असते, न्यायालयांना पायाभूत सोयीसुविधा देणारी समिती असते, त्याचा अध्यक्ष होतो. तेव्हाचा आमचा अनुभव काय होता की कुठलंही एखादं प्रस्ताव दाखल केला, मी कुठल्याही पक्षाच्या सरकारबद्दल बोलत नाही, मी महाराष्ट्र सरकारबद्दल बोलतोय,